मी प्राध्यापक दत्तात्रय मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक, प्रात्यक्षिक, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, इयत्ता 12वीच्या हेमॅटॉलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि ब्लड बँक ह्या पेपरमध्ये इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमात जे फर्स्ट प्रात्यक्षिक आहे, कलेक्शन ऑफ ब्लड, तर याच्यावरती मी आज आपल्याशी संवाद साधत आहे. ब्लड कलेक्शन हे लॅबोरेटरीमध्ये कशा पद्धतीनं केलं जातं. ब्लड कलेक्शन करणं म्हणजे रक्त गोळा करणे. आपण सहज असं म्हणलं बाबा रक्त गोळा करायचं, तर हे रक्त कसं गोळा करायचं, त्याला काय टेक्निक वापरलं जातं, ह्या टेक्निकमध्ये रक्त कलेक्ट कशासाठी करायचं, ह्या अनेक गोष्टींचा सारासार विचार, कुठल्या बाजूचं रक्त काढलं पाहिजे, हे काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे, की रक्त काढायचं म्हणलं, निडल म्हणली की बऱ्याच लोकांना त्याची एक अशी मनामध्ये एक भीती निर्माण होत असते की बाबा आता हे ब्लड कसं काढायचं, काय करायचं. पण अगदी इझियर आणि सिंपल पद्धती ह्या लॅबोरेटरीमध्ये वापरल्या जातात आणि ह्या पद्धतीपैकीच रक्त गोळा करण्याच्या ज्या मेथड्स आहेत, ज्या पद्धती आहेत, त्या पद्धती साधारण 2 प्रकारच्या असतात. पहिली जी रक्त गोळा करण्याची पद्धत आहे ती आहे कॅपिलरी मेथड किंवा कॅपिलरी फेन पंक्चर मेथड, स्किन पंक्चर, कॅपिलरी स्किन पंक्चर मेथड असं पण याला म्हटलं जातं. आणि दुसरी आहे फेन पंक्चर मेथड. आता ह्या ज्या 2 प्रचलित पद्धती आहेत, ह्या 2 पद्धती केव्हा वापरल्या जातात हे पहिल्यांदा हे पाहू. कॅपिलरी पद्धतीने रक्त जेव्हा गोळा केलं जातं त्यावेळेला तुमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी लागणाऱ्या रक्ताची गरज ही कमी असते. आणि फेन पद्धतीने आपण ब्लड कलेक्ट करतो त्यावेळेला मोर दॅन 1 मिली, 1 मिलीपेक्षा जास्त अमाऊंटचं ब्लड जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी लॅबोरेटरीमध्ये लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण फेन पद्धत निवडत असतो. मग आता सिलेक्शन ऑफ मेथड, पद्धतीचं सिलेक्शन करणं किंवा ती पद्धत निवडणं हे कशावरती अवलंबून आहे. सपोज एक पेशंट तुमच्याकडे लॅबोरेटरीमध्ये आला आणि त्या पेशंट तो अडाणी आहे, फार शिकलेला नाही, त्याच्याकडे एक कागद आहे. त्या कागदला आपण एक रिक्विजिशन फॉर्म किंवा त्याचं काय जो फॉर्म आहे असं आपण म्हणतो, तो कागद त्यानं आणला. तो कागद त्यानं आणून तुमच्याकडे दिला, तुम्ही तो वाचला आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे ह्या पेशंटचं काय करायचं आहे, कोणत्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन या पेशंटचं आपल्याला करायचं आहे. आणि हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं त्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये एक स्ट्राईक होत असतं की या इन्व्हेस्टिगेशनसाठी साधारणतः लागणाऱ्या ब्लडची अमाऊंट तुम्हाला किती लागते. इफ यू आर रिक्वायर्ड ए मायनॉर अमाऊंट ऑफ ब्लड, जर तुमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी लागणाऱ्या ब्लडची अमाऊंट ही तुमची मायनॉर आहे. मायनॉर म्हणजे तरी किती, 1 ड्रॉप, 2 ड्रॉप, 3 ड्रॉप्स, 4 ड्रॉप्स, बिलो 0.5 मिली, 0.5 मिली, अर्धा मिली. म्हणजे जेव्हा आपल्याला लागणाऱ्या रक्ताची अमाऊंट ही अर्ध्या मिलीपेक्षा कमी आहे त्यावेळेला त्या पेशंटचं ब्लड कोणत्या पद्धतीनं काढलं पाहिजे हे पहिल्यांदा आपला स्ट्राईक झालं पाहिजे. दुसरं, त्याच लिटरेचरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की मेजॉरिटी त्याचे करायचे, त्याचा सिरम वेगळा करायचा आहे, त्याचा प्लाझ्मा सेपरेशन करायचा आहे, प्लाझ्माच्या तुम्हाला बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन करायच्या आहेत, सिरमच्या बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन्स करायच्या आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स त्याच्यामध्ये 4-6 प्रकारचे दिलेले असतील. तर त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टीची पहिल्यांदा जाणीव झाली पाहिजे की रिक्वायर्ड अमाऊंट ह्या इन्व्हेस्टिगेशनसाठी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ब्लड ही किती आहे. आणि ती जर अमाऊंट मोर दॅन 1 मिली तुमची रिक्वायर्ड असेल तर यू हॅव टू सिलेक्ट अ व्हेन पंक्चर मेथड. मीन्स व्हॉट, ज्या वेळेला आपण व्हेन पंक्चर पद्धतीनं ब्लड कलेक्ट करतो त्यावेळेला ह्या व्हेन पंक्चर पद्धतीनं तुमची लागणाऱ्या ब्लडची अमाऊंट ही मोर दॅन 1 मिली आहे. कॅपिलरी पद्धतीने जेव्हा आपण ब्लड कलेक्ट करतो त्यावेळेला तुमची रिक्वायर्ड अमाऊंट ही बिलो 0.5 आहे, मायनॉर आहे, हे मायनॉर अमाऊंट आहे. इफ यू आर रिक्वायर्ड 1 ड्रॉप, इफ यू आर रिक्वायर्ड 2 ड्रॉप, इफ यू आर रिक्वायर्ड 3 ड्रॉप, तुम्हाला 1 ड्रॉप ब्लड लागतं, 2 ड्रॉप लागतात, 3 ड्रॉप लागतात का 4 ड्रॉप लागतात. साधारण 0.5 मिलीपेक्षा मायनॉर अमाऊंट. मग अशी मायनॉर अमाऊंटमध्ये कोणत्या इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला ब्लड लागतं. उदाहरणार्थ हिमोग्लोबिन इस्टिमेशन तुम्हाला करायचं. हिमोग्लोबिन इस्टिमेशनसाठी लागणाऱ्या ब्लडची अमाऊंट 1 किंवा 2 ड्रॉप आहे की 0.02 मिली मायक्रॉन एवढं ब्लड तुम्हाला तिथं लागतं. तुम्हाला एखाद्या पेशंटचा ब्लड ग्रुप करायचा 3 ड्रॉप ब्लड तुम्हाला लागतं. एखाद्या पेशंटचं तुम्हाला एखादा पेरिफेरल स्मिअर तुम्हाला स्लाईडवर बनवायचा 1 ड्रॉप रक्ताची गरज तुम्हाला लागते. टोटल WBC तुम्हाला मोजायच्या 0.5 मिली रक्ताची गरज तुम्हाला लागते. टोटल RBC तुम्हाला मोजायच्या 0.5 मिली रक्ताची गरज तुम्हाला लागते. प्लेटलेट तुम्हाला मोजायच्या 0.5 मिली रक्ताची गरज लागते. मलेरियल एक्झामिनेशन करायचं 1 ड्रॉप तुम्हाला लागतो. डिफरंट WBC तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या 1 ड्रॉप रक्ताची गरज तुम्हाला लागते. मग ज्या वेळेला अशा वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशनसाठी लागणाऱ्या रक्ताची अमाऊंट ही मायनॉर आहे आणि ह्या मायनॉर वेळ ज्या वेळेला ब्लड आपल्याला लागतं त्यावेळेला आपण ह्या पद्धती निवडत असतो की हे कोणत्या पद्धतीनं ब्लड कलेक्ट करायचं. म्हणजे ज्या वेळेला आपण डिसिजन घेत असतो या ठिकाणी की सिलेक्शन ऑफ मेथड इज अ डिपेंड्स ऑन इन्व्हेस्टिगेशन. तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन काय करायचं ही कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करा. कन्सेप्ट आपली क्लिअर झाली, तुम्हाला हिमोग्लोबिन करायचं आहे 6 लीज पद्धतीनं किंवा रक्त गट काढायचं आहे तुम्हाला स्लाईडवर 3 ड्रॉप टाकून, तुम्ही व्हेन पंक्चर करणार आहेत का? नेव्हर. कारण रिक्वायर्ड अमाऊंट तुमची मायनॉर आहे आणि ज्या वेळेला रिक्वायर्ड अमाऊंट ही आपली मायनॉर असते त्यावेळेला आपला योग्य पद्धत रक्त काढण्यासाठी निवडणं हे पहिल्यांदा आपल्या गरजेचं असतं. मग आता यासाठी रिक्वायरमेंट काय लागते आपल्याला? कॅपिलरी पद्धती. आज आपण कॅपिलरी पद्धती या ठिकाणी पाहू. जी कॅपिलरी पद्धती आहे, कॅपिलरी मेथड, म्हणजे या पद्धतीला आपण स्किन पंक्चर मेथड असं मेन्शन करतो. मग स्किन पंक्चर पद्धतीसाठी लागणाऱ्या रिक्वायरमेंटमध्ये काय येतं आपल्याला या ठिकाणी रिक्वायरमेंटमध्ये की साधारण डिस्पोजेबल निडल ऑर लॅन्सेट की निडल, मायक्रो निडल. आता निडल आपण जे नेहमीप्रमाणे आपण ज्या इंजेक्टेबल निडल वापरतो अगदी त्यामध्ये 21 नंबर असेल, 23 नंबर असेल, 18 नंबर असेल, मायक्रो कॅपिलरी निडल असेल छोटी, ही पण आपलं वापरले तर चालते. आणि दुसरा लॅन्सेट असतो. आता हे लॅन्सेट आणि निडल ह्या 2 पद्धती ज्या वेळेला आपण स्किन पंक्चरसाठी प्रायोरिटीनं वापरतो त्यावेळेला ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय असतोय पहा. निडल कशी आहे? निडल ही गोलाकार असते, तिला आतल्या बाजूने पोकळी असते आणि समोरचा जो पार्ट आहे हा असा चांप कट केलेला असतो. ह्या चांपची साधारण लांबी किती असते? 0.1 mm लेंथ असते त्याची. याच्या उलट जो लॅन्सेट आपण यूज करतो हा फ्लॅट असतो, चपटा असतो आणि त्याचा असा त्रिकोणी बाणाच्या टोकासारखा त्याला एक पॉइंटर असतो आणि त्याची लेंथसुद्धा 1 mm असते. मग ज्या वेळेला लॅन्सेटनी या पोर्शनला आपण पंक्चर करतो त्यावेळेला अशी उभी रेष पडत असते. निडलनी ज्या वेळेला आपण याला बोरिंग करतो त्यावेळेला असा राऊंड अप येत असतो.
पण हे निडल काही ब्लड निडलमध्ये एंटायर होत असतं, तसं लॅन्सेटमध्ये कुठलाही प्रकार एंटायर होत नसतो. मग हे झालं निडल किंवा लॅन्सेट. दुसरा मुद्दा स्पिरिट स्वॅब. कापूस आणि त्याला स्पिरिटचा बोळा, स्पिरिटमध्ये भिजवलेल्या कापसाचा प्लग, कापसाचा तुकडा, त्याला आपण म्हणतो स्पिरिट स्वॅब. तिसरा मुद्दा अदर ॲज पर टेस्ट, फॉर एक्झाम्पल सहालीस पिपेट इन केस ऑफ हिमोग्लोबिन एस्टिमेशन और ए स्लाइड इन केस ऑफ ब्लड ग्रुपिंग. जर तुम्हाला ब्लड ग्रुपिंग करायचं असेल तर तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला स्लाईड तिथं दिलेली असली पाहिजे. तुम्हाला हिमोग्लोबिन करायचं असेल तर 6 लीटरची पिपेट आपण त्या ठिकाणी घेतलेली असली पाहिजे. चौथा मुद्दा साईट ऑफ कलेक्शन. आता पहा, ज्या वेळेला आपण ब्लड कलेक्ट करायला जातो त्यावेळेला पहिल्यांदा जी साईट आपण सिलेक्ट करतो, म्हणजे हा मुद्दा साईट ऑफ कलेक्शन, म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा मी सांगतो, सिलेक्शन ऑफ साईट, क्लिनिंग ऑफ साईट, पंक्चरिंग ऑफ साईट, हे जे मुद्दे आहेत ना आता या ठिकाणी पहा. सिलेक्शन ऑफ साईट, बाजू निवडणं, आणि सर्वात इम्पॉर्टंट आपला हा पार्ट आहे. आता बाजू निवडणं, बाजू सिलेक्शन करणं हे कशावरती अवलंबून आहे, तर इट इज अ डिपेंड्स ऑन पेशंट. कसं, इन द लॅबोरेटरी येणारा पेशंट हा डिफर असतो, हा डिफरंट येतो, कारण देर इज ए व्हरायटी ऑफ पेशंट्स. मग कशी व्हरायटी पेशंटची पहा. आता पेशंटची व्हरायटी आपण या ठिकाणी पाहू. एक आला तुमचा यंगर असेल, ॲडल्ट असेल, ओल्डर असेल किंवा फिटस असेल. हे झाले आपली व्हरायटी. व्हरायटीमध्ये म्हणजे पहा, अगदी नुकतंच जन्माला आलेलं बाळ म्हणजे त्याला न्यू नॅटल चाइल्ड असं आपण म्हणतो, किंवा फिटस म्हणतो, ते असेल. 1 वर्ष 2 वर्षाच्या एज ग्रुपमधलं फिटस चाइल्ड असेल, लहान बाळ असेल एकदम. दुसरा यंगर, 10-12 वर्षाचा मुलगा, एक तरुण मुलगा आहे, साधारण 18 वर्षाच्या आत त्याचं वय आहे, तो यंगर असेल. ॲडल्ट आला, साधारण 18 ते 25-35च्या रेंजमधला, हा एक अगदी यंगर मॅन आहे, तो पेशंट असला. ओल्डर आला, ज्याचं वय अगदी 90च्या पुढं गेलेलं आहे, जखड त्यांचं वय आहे, ओल्डर मॅन म्हणजे आपण ते एक अतिशय वयोवृद्ध व्यक्ती, त्याला आपण ओल्डर म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीचे पेशंट्स तुमच्याकडे आले की आपण असं काही डिसिजन ठरवतो का की माझ्या लॅबोरेटरीमध्ये येणारा पेशंट हा फक्त आणि फक्त 18 ते 25 याच वयोगटातला येईल, हे आपण असं ठरवू शकतो का? अजिबात नाही. कारण आपल्या लॅबोरेटरीकडं येणारा पेशंट हा या व्हरायटीपैकी कुठलाही पेशंट आपल्याकडे येऊ शकतो. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये ओपन केलं, तुमच्या इंटरकॉमवर कॉल आला, हॉस्पिटलमध्ये एका पेशंटची डिलिव्हरी झालेली आहे आणि नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, त्या बाळाला कावीळ आहे का तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे, त्याचा रक्तगट करायचा आहे. म्हणजे सिलेक्शन ऑफ साईट फॉर कॅपिलरी ब्लड कलेक्शन, इट इज डिपेंड्स ऑन पेशंट. हे पेशंटवरती मूळ अवलंबून आहे. जर तुमचा पेशंट हा यंगरमध्ये असेल, ॲडल्टमध्ये असेल, यू हॅव टू सिलेक्ट ए बॉल ऑफ फिंगर. ह्या बोटाचं टोक तुम्ही निवडा, फिंगर टीप, त्याला आपण म्हणतो फिंगर टीप. मग आपण नेहमी म्हणत असतो की जनरली यू हॅव टू सिलेक्ट अ लेफ्ट हँड्स 4th फिंगर, डाव्या हाताचं 4थं बोट निवडा. अरे पण 4थं बोट, जर ती व्यक्ती लेफ्ट हँडेड वर्कर असेल तर यू हॅव टू सिलेक्ट राईट हँड.
राईट हँड्स फोर्थ फिंगर. फोर्थ याला इन्फेक्शन आहे, मग फोर्थ फिंगर घेता येत नाही, नियरेस्ट फिंगर घ्या. त्याला इन्फेक्शन आहे, दोन्ही बोटं जखमी आहेत, त्याच्या नियरेस्ट फिंगर घ्या. म्हणजे ही झाली फिंगर साईट. कोणामध्ये? यंगरमध्ये असेल, ॲडल्टमध्ये असेल. इफ द पेशंट ओल्डर आहे, जक्कड म्हातार आहे, अंगामध्ये HB 0 पार मायनस ॲनेमिक स्टेजला आलेला आहे, तुम्ही फिंगर टिप निवडलं, बोटाला तुम्ही मोमेंट दिली, बोट तुम्ही प्रेस करायला लागले, ही त्वचा नुसती अशी वरती लोंबेल, तुम्ही निडल एंटायर करायला लागले, प्रिक करायला लागले याच्यामध्ये, तर यातून ब्लड येणार नाही. अशा वेळेला या पेशंटमध्ये ही इयर लोब्यूल आहे ना, आपल्या ह्या कानाचा जो खालचा लोंबणारा पार्ट असतो ना, त्याला आपण लोब्युल्स ऑफ इयर किंवा इयर लोब्युल्स असं मेन्शन करतो. हा लोब्यूल तुम्ही सिलेक्ट करा. हा लोब्यूल सिलेक्ट केल्यानंतर आपण यातून तुमच्या गरजेपुरतं रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ब्लड इथून आपण कॅपिलरी पद्धतीनं कलेक्ट करू शकतो. तिसरा मुद्दा राहिला फिटसचा असेल, न्यूनॅटल चाइल्ड असेल, तो फिटस असेल, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, आणि अशा बाळाच्या जर त्याच्या हाताचे बोटं एवढे एवढे आकाराचे असतील, हे बोट आपल्या हातात आपलं पकडता येणं शक्य नसतं, अशा वेळेला ही साईट आपल्याला निवडता येत नसते. त्यावेळेला आपण त्याच्या पायाची टाच किंवा पायाचा अंगठा ही बाजू आपण निवडत असतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याची साईट निवडत असताना अ ग्रेट टो ऑर हील इन केस ऑफ फंड्स. ही जे फंड्स आहेत, निओनॅटल्स आहेत, यांच्यामध्ये टाच किंवा त्याच्या पायाचा अंगठा ह्या गोष्टी आपण प्रायोरिटीनं त्या ठिकाणी निवडत असतो. निवडल्यानंतर सुरू होते आपली प्रोसिजर. जी बाजू आपण पहिल्यांदा निवडलेली आहे ती बाजू पहिल्यांदा क्लीन करा. आता बाजू तुम्ही निवडल्यानंतर आपण काय करतो? क्लिनिंग ऑफ साईट क्लीन करा. म्हणजे साधारण 95% अल्कोहोल और स्पिरिट अलाउ टू ड्राय इट कम्प्लिटली. की स्पिरिट असेल, जो स्पिरिट स्वॅब तुम्हाला दिला, त्या स्पिरिट स्वॅबच्या साह्यानं ह्या फिंगर टिपला किंवा जी बाजू तुम्ही निवडली त्या बाजूला पहिल्यांदा प्रॉपर पद्धतीनं क्लिनिंग करा. क्लिनिंग करतो म्हणजे काय करतो? आपण त्याला मेक इट स्टराईल, निर्जंतुक बनवतो. मग निर्जंतुकीकरण तिचं प्रॉपर पद्धतीनं झालं की मग म्हणजे फर्स्ट क्लीन द साईट विथ 95% अल्कोहोल और स्पिरिट, अलाव इट टू ड्राय कम्प्लिटली. आणि स्पिरिटने एकदा पुसल्यानंतर याच्यावरती जे स्पिरिट आहे, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण याच्यावर अशी फुंकर घालत असतो. ही फुंकर का घालतो आपण त्याच्यावर? की त्याच्यावरती जो स्पिरिट सॅपचा लेअर आहे हा कंप्लीट ड्राय झाला पाहिजे. हा जर ड्राय झाला नाही आणि ह्या पोझिशनमध्ये आपण ह्या फिंगर टिपला पंक्चर केलं तर स्पिरिटमुळं तो पंक्चर एरियामध्ये आग होत असते. कारण स्पिरिट हे रक्तामध्ये मिसळलं जातं. ते स्पिरिट त्या जखमेच्या ठिकाणी लागलं की इथं आग होते आणि मग तो पेशंटला त्याच्या वेदना सहन कराव्या लागत असतात. तर त्या पेशंटला त्या वेदना अजिबात होणार नाहीत याची काळजी आपण व्यवस्थित घ्यायची असते. त्यानंतर होल्ड द बॉल ऑफ फिंगर टाईटली विथ थंब अँड इंडेक्स फिंगर. आता हे फिंगर टिप आपण सिलेक्ट केलं. फॉर एक्झाम्पल हे फिंगर टिप सिलेक्ट केलं. मग फिंगर टिप सिलेक्ट केलं, याला प्रॉपर पद्धतीनं क्लीन केलं, तुम्ही तुमचे दोन्ही हात व्यवस्थित स्टरिलाइज केले, ह्याला निर्जंतुक केलं. त्यानंतर या फिंगर टिपला तुम्ही मुवमेंट द्या. अशा पद्धतीनं मुवमेंट द्या. मुवमेंट दिल्यानंतर 2 बोटाच्या सपोर्टमध्ये ह्या फिंगर टिपला असं टाईट करा. 2 बोटाने याला घट्ट पकडा. घट्ट पकडल्यानंतर हा टिप आहे, हा जो बोटाचा टिप आहे हा रॅडिश होईल. लालसरपणा या बोटाच्या ह्याच्यावर आला की ह्या बोटाला तुम्ही असं घट्ट पकडून ठेवा. पकडल्यानंतर यू हॅव टू टेक अ वेल स्टराईल निडल ऑर लॅन्सेट विच इज गिव्हन. जी तुम्हाला दिलेली आहे ती निडल असेल किंवा लॅन्सेट असेल, व्हॉट एव्हर मे इट बी. जे तुम्हाला दिलेलं आहे, जे तुमच्याकडं उपलब्ध आहे ते तुम्ही त्या ठिकाणी घ्या. विथ द हेल्प ऑफ डिस्पोजेबल निडल ऑर अ लॅन्सेट गिव्ह अ बोल्ड प्रिक. की बोल्ड प्रिक, बोल्ड म्हणजे तरी किती? साधारण निडलच्या पुढच्या चांपरची जी लेंथ आहे 1 mm, तेवढीच निडल फक्त फिंगरमध्ये इन्सर्ट करायची. फिंगर निडलमध्ये इन्सर्ट करताना फिंगर पकडण्याचं टेक्निकसुद्धा आहे पहा. ह्या 2 बोटामध्ये निडल पकडली जाते.
या बोटाचा वरून सपोर्ट केला जातो, यानं याला सपोर्ट करायचा, ह्या करंगळीचा करंगळीला सपोर्ट करायचा आणि ही निडल अशी या पद्धतीनं मोमेंटम त्या ठिकाणी झाली पाहिजे. नाही तर आपण जर निडल अशी 2 बोटात पकडली आणि फिंगर टिपला असं आपण मारण्यासारखा प्रयोग केला, इट इज रॉंग. ही तुमची अशी पद्धत पाहिजे तर पेशंट असा हात मागं ओढत असतो. पेशंटने हात असा मागं ओढला तर ही निडल टिपला लागायच्या ऐवजी नखामध्ये जाते, नख आणि त्वचा दोघांच्या मध्यावर जाऊन लागते, त्या ठिकाणी जखम होते, ब्लड येतं, इन्फेक्शन होतं, कधी कधी ही बाजू पोर्शन हा ब्लॅक होतो, निडलमुळं ब्लड आतमध्ये साकळतं, उंड मार्क त्या ठिकाणी दिसायला लागतो. म्हणजे अशा घटना अजिबात होऊ द्यायच्या नसतात. ब्लड कलेक्ट करताना अतिशय काळजीपूर्वक एकदम प्रॉपर पद्धतीनं आपण ते ब्लड त्या ठिकाणी त्याला पंक्चरिंग करून हे ब्लड आपल्याला काढायचं असतं. गिव्ह द बोल्ड प्रिक. द प्रिक शुड बी शार्प अँड क्विक टू मॅनिमाइज पेन्स. टू शुड बी डेप्थ इनफ 2 to 4 mm. इट इज नॉट रिक्वायर्ड. की रिक्वायर्ड अमाऊंट साधारण आपले निडलची 0.1 mm ची आहे की ह्या रिक्वायरपर्यंत दॅन कॉझिंग टेंट्स टू स्टॉप द फ्लो ऑफ ब्लड. आणि ज्या वेळेला तुम्ही निडल बाहेर काढतात त्यावेळेला बोटावरचा प्रेशर हळूवारपणे रिलाईज करा. प्रेशर रिलाईज केला, इथून ब्लड येत राहतं. ब्लड येत राहिलं की साधारण आलेल्या ब्लडचा जो ड्रॉप आहे हा पहिला ड्रॉप आपण पुसून टाकत असतो. कॉटन पीस घ्या, ह्याने फर्स्ट ड्रॉप ऑफ ब्लड हा विप आउट करा, पुन्हा फिंगर टिपला प्रेशर द्या, प्रेस करा, सेकंड ड्रॉप येईल आणि तो ड्रॉप तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी कलेक्ट करा. म्हणजे या प्रोसिजरनुसार की टू फ्लुइड टू ड्रॉप द ब्लड विच गिव्स इनॲक्युरेट काउंट टू स्कॉजिंग शुड नॉट बी डन. आणि जे तुम्हाची रिक्वायर्ड अमाऊंट आहे तो ती रिक्वायर्ड अमाऊंट आपण त्या ठिकाणी कलेक्ट करत असतो. देन वीप आउट, वीप ऑफ द फर्स्ट ड्रॉप ऑफ ब्लड अँड नेक्स्ट इज यूज फॉर टेस्टिंग. पहिला ड्रॉप तुम्ही पुसून टाका आणि जो दुसरा ड्रॉप येईल तो ड्रॉप आपण आपल्या टेस्टिंगसाठी वापरत असतो. आफ्टर कलेक्शन, आता हे रक्त तुम्ही गोळा केलं, तुमच्या गरजेपुरतं जी तुमची अमाऊंट होती ती अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी कलेक्ट झाली. कलेक्ट झाल्यानंतर जो कॉटन प्लग घ्या आणि कॉटन प्लगने जो पंक्चर्ड एरिया आहे म्हणजे आफ्टर कलेक्शन प्लेस ए कॉटन स्वॅब ओव्हर द पंक्चर्ड साईड, ॲप्लाय स्लाइटली प्रेशर टू स्टॉप द ब्लड फ्लो. आता फिंगर टिपमधून जे ब्लड येत होतं तुम्ही याला प्रेशर दिला आहे, पंक्चर केलं आहे, हे साधारण 1 मिनिट, अर्धा मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट हे ब्लिडिंग चालू राहतं. कारण रक्ताचा गोठण्याचा टायमिंग 1 ते 5 मिनटापर्यंत आहे. मग साधारण 1 मिनटापर्यंत ज्या वेळेला याच्यातून ब्लडचं फ्लोईंग हे चालू राहतं त्यावेळेला तो ब्लड फ्लो आपल्या त्या ठिकाणी बंद करायचा असतो. आणि ब्लड या ठिकाणी स्टॉप करताना जो तुम्हाला कापसाचा बोळा स्पिरिटला लावून दिलेला आहे तो कापसाचा प्लग घ्या, पंक्चर एरियावरती ठेवा, ह्या नेक्स्ट फिंगरने त्याला प्रेस करा. या पद्धतीने फिंगर टिपच्या पंक्चरवर कॉटन प्लग त्याच्यावर अप्लाय करा आणि फिंगरने त्याला प्रेस करा. फिंगरने प्रेस करून 1-2 मिनिट थांबा, कारण कोॲग्युलेशन टायमिंग 1 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंतचा आहे. म्हणजे 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये हा तुमचा फ्लो या ठिकाणी स्टॉप होऊन जाईल. ब्लड स्टॉप झाल्यानंतर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा. दी प्रोसिजर यूज टू कलेक्ट ब्लड बाय कॅपिलरी पंक्चर इज डिस्क्राईब इन द फॉर्मिंग इमेजेस ॲज फॉलो. म्हणजे फिंगर टिपची प्रोसिजर, फिंगर टिप आपण सिलेक्ट केलं, त्याला पंक्चर केलं, तिथून ब्लड कलेक्शन काढलं आणि ह्याचा रिझल्ट आपला फायनल मिळतो. ब्लड इज कलेक्टेड अँड लेबल ॲज अ रिक्वायरमेंट. म्हणजे या पद्धतीने तुमची रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ब्लड ही मायनॉर आहे, कमी प्रमाणामध्ये ब्लड आपल्या ह्या इन्व्हेस्टिगेशनसाठी लागलं. म्हणजे ज्या ज्या पद्धती पहिल्यांदा जेव्हा लिटरेचर तुमच्या पुढे येतं ते लिटरेचर बारकाईनं पहिल्यांदा वाचा. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट स्ट्राईक होत असते की हे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ब्लड, हाऊ मेनी अमाऊंट ऑफ ब्लड इज रिक्वायर्ड फॉर युअर इन्व्हेस्टिगेशन. देन यू हॅव टू सिलेक्ट युअर मेथड. देन विच इज अ पेशंट, की येणारा पेशंट व्हरायटी ऑफ पेशंट आहे. येणारा पेशंट तुमचा न्यूनॅटल आहे, यंगर आहे, ॲडल्ट आहे, ओल्डर आहे. मग ह्या प्रत्येक पेशंटला एकच बाजू आपण निवडू का? अजिबात नाही.
पेशंटची रक्त गोळा करण्याची बाजू निवडणं हे पेशंटवरती अवलंबून असतं. पुन्हा ती निवडलेली बाजू योग्य पद्धतीनं क्लीन करायची, वेल स्टेनलेस स्टराईल निडल आणि लॅन्सेट वापरायचा आणि आपलं ब्लड त्या ठिकाणी कलेक्ट करायचं. ह्याच्यानंतर याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स आपलं काय सांगतं पहा. वेन अमाऊंट ऑफ ब्लड रिक्वायर्ड इज अ स्मॉल, तुमची लागणारी रक्ताची गरज ही कमी आहे, मायनॉर अमाऊंटमध्ये ब्लड तुम्हाला लागतं, त्यावेळेला कॅपिलरी मेथड इज यूज. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन एस्टिमेशन, ब्लड ग्रुपिंग डिटर्मिनेशन, ब्लड शुगर लेवल डिटर्मिनेशन बाय ग्लायकोमीटर. देन एमर्जन्सी केसेस, ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन्स करतो त्यावेळेला आपल्याला लागणाऱ्या रक्ताची अमाऊंट ही मायनॉर असते आणि अशा मायनॉर अमाऊंटमध्ये हे आपण पद्धत जी वापरतो ती आपली पद्धत असते कॅपिलरी पद्धत. म्हणजे अशा पद्धतीनं आज आपण कॅपिलरी पद्धतीनं रक्त कसं गोळा केलं जातं ही पद्धत आपण या ठिकाणी पाहिली. आता पुढच्या वेळेला आपण फेन पद्धत या ठिकाणी पाहू. ओके, थँक्स.